ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केलं असेल शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे काय बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काय यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं, तिथून तुम्ही जे काय डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथून म्हणजे डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. तर मित्रांनो आपण जरा विषय न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर जे अशा प्रोजेक्ट हायलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्टमध्ये बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून झाले मित्रांनो. सर्वात अगोदर बीटमार्क फिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं आपण सॉन्ग वगैरे ॲड वगैरे करून दिला. मग आपला सर्वात अगोदर फर्स्टला प्लस सेकंडवरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शनमध्ये जे तुमची फोटो मित्र त्या फूडला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्ट ओढून घ्यायचं. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन वरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. मग आणखी आपला सेकंड बीटला 2 पार्टमध्ये कट करायचं. आणखी आपला सेकंड बीटला 2 पार्टमध्ये मी फोटो वगैरे 2 पार्टमध्ये कट करत आहे मित्रांनो. त्याच टाइम तुम्ही पण लवकर जे फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर जे फोटो वगैरे अशा प्रकारे जे कट वगैरे करून घेतो. अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून जसं आपला 4.29च्या भेटल्या प्लस सेकंडवरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शनमध्ये इथे इमोजी पेजला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का मग आणखी आपला जे इमोजी पेजला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे का अशा प्रकारे सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्रोमा नावाचे इफेक्ट जे का सर्च करून घ्या. जसं मी सर्च करत होता मित्रांनो त्या मध्ये क्रोमा की नावाचे इफेक्ट सर्च करून घ्या. अशा प्रकारे इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं. मग आपला जे का कलर आहे मित्रांनो त्या कलरवरती क्लिक करायचं. ब्लॅक करून घ्यायचं. ब्लॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो. सेट करायचं त्याच टाइममध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का 3 नंबरच्या खालच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जे का शॅडोला ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान अशा पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या जे फोटोज आहेत ना त्या सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असं शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे असं फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्रीडॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असं बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लॉंग बीटची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्रीडॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काय सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्रीडॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला असं लहान बीटची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्रीडॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. एक फोटो जोडायचं जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्रीडॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला एक फोटो सोडायचं का सेकंड फोटो हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असं शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का 3 नंबरचा इफेक्ट आहे किंवा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्रीडॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला असं बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे लॉंग बीटची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्रीडॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला एक फोटो सोडायचा का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्रीडॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. जे लास्ट आहे मित्रांनो फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्रीडॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे लॉंग बीटची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्रीडॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असं बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर पुन्हा असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का अशा प्रकारे लॉंग बीटची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्रीडॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला एकदम छान असं इफेक्ट्स वगैरे लागले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला असं शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे लॉंग बीट्स मध्ये जे सेकंड नंबरची
फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला असं बीटमार्क फिशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर असं स्क्रॉल करायचं, स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारचे 5.29 बीटचे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण आपला बॅक यायचं मित्रांनो। अशा प्रकारचे शेक इफेक्ट फिशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं, स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो लॉंग बीट करून 3 नंबरचे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला बीटमार्क फिशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला एकदम छान असे इफेक्ट्स वगैरे लागलेले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला शेक इफेक्ट फिशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं, स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला राईट करून 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपला अशा प्रकारच्या बीटमार्क फिशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं, स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला शेक इफेक्ट फिशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो राईट साइड करून 2nd नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला बीटमार्क फिशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं, स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला शेक इफेक्ट फिशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं, स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारचे लास्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला बीटमार्क फिशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट 2nd नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त खतरनाक विशाळ पद्धतीने व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये, तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.